शोधू नका, आत्ताच्या क्षणात ते निर्माण करा. नदीच्या प्रवाहासारख्या वाहून जाणाऱ्या या आयुष्यात आपण सगळेच जण कुठल्या तरी एका स्टेशनची वाट पाहत जगत असतो. आपल्याला वाटतं एकदा का ते स्टेशन आलं, तिथे मनासारख्या गोष्टी घडल्या की आपलं आयुष्य एकदम परफेक्ट होईल. पण खरं सांगायचं तर आयुष्याच्या पटलावर अशी कोणतीही वेळ आधीपासूनच परिपूर्ण लिहून ठेवलेली नसते. आपण मात्र एका योग्य वेळेची, एका खास दिवसाची किंवा एका परिपूर्ण क्षणाची वाट पाहण्यात आजचा दिवस खर्च करत असतो. जेव्हा सगळी संकटं संपतील तेव्हा मी शांततेचा श्वास घेईन, किंवा जेव्हा सगळं काही माझ्या मनासारखं घडेल तेव्हा मी खऱ्या अर्थाने आनंदी होईन. पण ही 100% परिपूर्ण वेळ कधीच येत नसते. कारण काळ कोणासाठी थांबत नाही आणि परिस्थिती कधीच संपूर्णपणे आपल्या नियंत्रणात नसते. आपण अनेकदा एका मोठ्या भव्य आनंदाच्या प्रतीक्षेत इतके हरवून जातो की आपल्या हातापाशी असलेल्या छोट्या छोट्या सुखांना आणि आत्ताच्या सुंदर क्षणांना स्पर्श करायलाच विसरून जातो. परिपूर्ण क्षण नावाचा कोणताही तयार तुकडा निसर्ग आपल्याला कधीच ताटात वाढून देत नाही. तो क्षण सुंदर आणि परिपूर्ण बनवण्याची जादू आपल्या नजरेत, आपल्या मनात आणि आपल्या विचारांमध्ये असते. भूतकाळ हा आपल्या हातून निसटून गेलेला असतो आणि भविष्यकाळाचा पत्ता अजून कोणालाच नसतो. आपल्या हातात उरतो तो फक्त आणि फक्त हा आत्ताचा क्षण. या चालू क्षणाला आपण किती मनापासून जगतो यावरच आपल्या आयुष्याची खरी श्रीमंती ठरत असते. जर आपण आजचा दिवस, आत्ताची वेळ आनंदाने स्वीकारू शकलो नाही तर भविष्यात येणारा कोणताही क्षण आपल्याला सुखाचा अनुभव देऊ शकणार नाही. आनंदासाठी किंवा एखादा क्षण खास बनवण्यासाठी फार मोठ्या कारणाची, मोठ्या पैशांची किंवा महागड्या गाड्यांची गरज नसते. पावसाचा पहिला थेंब अंगावर घेणं, एका शांत संध्याकाळी घराच्या गच्चीवर उभं राहून मावळता सूर्य पाहणं, एखाद्या जुन्या मित्राला अचानक फोन करून त्याच्याशी मन मोकळं बोलणं किंवा आईच्या हातचा गरम चहा पिणं, हे सगळं अगदी रोजच्या जगण्यातले सामान्य क्षण आहेत. पण जेव्हा आपण या क्षणांमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देतो तेव्हा हेच साधे क्षण जगातील सर्वात सुंदर आणि परिपूर्ण क्षण बनून जातात. आयुष्यात सगळं काही सुरळीत होईल आणि मग आपण जगू हा विचारच मुळात चुकीचा आहे. आव्हाने, अडचणी, दगदग आणि जबाबदाऱ्या हे आयुष्यासोबत शेवटपर्यंत चालणारच आहेत. शहाणपण यातच आहे की या सगळ्या गोंधळातही स्वतःसाठी आणि आपल्या माणसांसाठी हसण्याचे 2 क्षण चोरता आले पाहिजेत. आयुष्य हे एखाद्या कोऱ्या कॅनव्हाससारखं असतं. त्यावर परिस्थितीचे रंग कसेही पडू देत, आपण आपल्या उत्साहाने आणि प्रेमाने त्यात एक सुंदर चित्र रंगवायचं असतं. म्हणूनच उद्याच्या चिंतेत आजचा दिवस कोमेजू देऊ नका. एखादी गोष्ट करण्याची इच्छा असेल, कोणाशी तरी मन मोकळं बोलायचं असेल किंवा स्वतःसाठी काही करायचं असेल तर उद्याची वाट पाहू नका. तो क्षण आज तुमच्या समोर आहे. त्यालाच आलिंगन द्या, त्यालाच मनापासून जगा आणि तुमच्या आनंदाने त्याला इतकं सुंदर बनवा की काळालाही त्याचा हेवा वाटला पाहिजे. योग्य वेळेची वाट बघण्यात आयुष्यात खर्च करण्यापेक्षा प्रत्येक प्रवासाचा आनंद घेत जगणं यातच खऱ्या जगण्याचा आनंद आहे.